अस्सलाम वालेकुम हियर वी आर विथ अ न्यू वीडियो। अॼु असां क्विक रिवीजन कंदासीं इवोल्यूशन टॉपिक जी। असांजो टॉपिक आहे इवोल्यूशन ऐं गुज़िरियल वीडियो में असां ॿ टे टॉपिक कवर करे चुका आहियूं। सो तव्हां जेकॾहिं नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब लाइक करे छॾियो, ईंदड़ असांजा वीडियो तव्हां ताईं ज़रूरु पहुची सघनि। सो अचो अॼु असां पंहिंजे फर्स्ट क्वेश्चन तरफ़ था हलूं। हू प्रपोज द थ्योरी ऑफ यूज़ एंड डिसयूज़? ऑप्शन ए आहे चार्ल्स डार्विन, बी आहे जीन बैप्टिस्ट लैम्ब्रेक, सी आहे जॉर्ज मेंडल या डी आहे अल्फ्रेड वेलिस। त असांजे इन अंदरि ऑप्शन बी सही आहे, जेन बैप्टिस्ट लेमार्क, जेको करेक्ट ऑप्शन आहे। नंबर 2 आहे द आइडिया दैट ऑर्गेनिजम्स इवॉल्व ओवर टाइम इज़ कॉल्ड। इन जे अंदरि असांजे ऑप्शन आहिनि जेनेटिक्स, बी आहे इवोल्यूशन, सी आहे साइटोलॉजी, डी आहे इकोलॉजी। सो करेक्ट ऑप्शन असांजो बी आहे इवोल्यूशन्स। आइडिया जेको ऑर्गेनिजम्स इवॉल्व करे थो टाइम टू टाइम, उहो आहे इवोल्यूशन। नेक्स्ट क्वेश्चन असांजी आहे क्वेश्चन 3। नेचुरल सिलेक्शन वाज प्रपोज बाय। नेचुरल सिलेक्शन जेका कंहिं ॾिनी हुई? ऑप्शन में असांखे ॾिना विया आहिनि ए लमार्क, बी आहे डार्विन, सी आहे मेंडल या डी वाटसन। त इन जे अंदरि असांजे करेक्ट ऑप्शन बी आहे डार्विन। नेक्स्ट असांजो क्वेश्चन आहे फोर स्ट्रक्चर्स दैट हैव सिमिलर स्ट्रक्चर बट डिफरेंट फंक्शंस आर कॉल्ड। त अहिड़ा स्ट्रक्चर जेके हिक ॿिए सां सिमिलर आहिनि पर उन्हनि जा कम मुख़्तलिफ़ आहिनि। ए एनालॉग्स स्ट्रक्चर्स, बी होमोलॉगस स्ट्रक्चर्स, सी वेस्टिगल स्ट्रक्चर्स या डी एडेप्टिव स्ट्रक्चर्स। इन जे अंदरि असांजे करेक्ट बी आहे होमोलॉगस स्ट्रक्चर्स, जेके सिमिलर वर्क फंक्शन परफॉर्म कंदा आहिनि। बी आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ एन एग्जांपल ऑफ वेस्टिगल स्ट्रक्चर। हेठनि मां कहिड़ो जेको एग्जांपल आहे वेस्टिगल स्ट्रक्चर जो? ए आहे ह्यूमन अपेंडिक्स, बी आहे ह्यूमन हार्ट, सी आहे फिश फिन्स या डी आहे बर्ड विंग्स। इन जे अंदरि असांजे करेक्ट ऑप्शन ए आहे ह्यूमन अपेंडिक्स। क्वेश्चन असांजा 6 आहे डार्विन्स ऑब्जर्वेशंस वर मेनली मेड ऑन द आइलैंड्स ऑफ। कहिड़े आइलैंड ते डार्विन जी ऑब्जर्वेशन कई वई? गैलापागोस, मडागास्कर, कैनरी या हवाई। क्वेश्चन असांजे ए आहे गैलापागोस। क्वेश्चन नंबर 7 असांजे लमार्क बिलीव्ड दैट ट्रीट्स ऑक्योर्ड ड्यूरिंग लाइफ कैन बी। इन जे अंदरि ऑप्शन असांजे फर्स्ट आहे इग्नोर्ड, बी आहे इनहेरिटेड, सी आहे म्यूटेटेड या डी आहे लॉस्ट। इन जे अंदरि असांजे करेक्ट ऑप्शन जेको आहे उहो बी आहे इनहेरिटेड। क्वेश्चन नंबर 8 फॉसिल्स प्रोवाइड एविडेंस ऑफ। फॉसिल्स जेके छा जो एविडेंस जे सबूत असांखे ॾियनि थियूं? जेनेटिक्स जो, इवोल्यूशन जो, सेल डिवीजन जो या फोटोसिंथेसिस। त ऑब्वियसली बी असांजे सही आहे, इवोल्यूशन। फॉसिल फ्यूल असांखे जेको इवोल्यूशन जे बारे में ॿुधाइनि था। क्वेश्चन नंबर 9 आहे सिमिलरिटीज़ इन एम्ब्रियोज ऑफ डिफरेंट स्पीशीज़ आर एविडेंस ऑफ। इन जे अंदरि असांजे ऑप्शन फर्स्ट आहे फॉसिल रिकॉर्ड, बी आहे एम्ब्रियोलॉजी, सी आहे एनाटॉमी, डी आहे जेनेटिक्स। त सिमिलरिटीज़ जेके एम्ब्रियोज जूं मुख़्तलिफ़ असांखे स्पीशीज़ में इज़ प्रूफ मिलंदियूं, उहे बी आहे एम्ब्रियोलॉजी। असांजे क्वेश्चन नंबर 10 आहे एनालॉगस स्ट्रक्चर्स इंडिकेट। इन जे अंदरि ऑप्शन असांजे आहे ए कॉमन एंसेस्ट्री, बी आहे डिफरेंट एंसेस्ट्री बट सिमिलरिटी फंक्शन, सी असांजी आहे सेम एनवायरनमेंट या डी असांजी आहे म्यूटेशन। त इन जे अंदरि असांजे करेक्ट ऑप्शन जेको आहे उहो आहे डी डिफरेंट एंसेस्ट्री बट सिमिलर फंक्शन। क्वेश्चन 11 असांजी आहे एनियो डार्विनिज्म कंबाइन्स डार्विन्स थ्योरी विथ। एनियो डार्विनिज्म जी थ्योरी जेका कंबाइन कई वई कंहिंसां कई वई? लिमार्किज़म खां या जेनेटिक्स खां या सी एनाटॉमी खां या डी इकोलॉजीअ सां। इन जे अंदरि असांजे करेक्ट ऑप्शन बी आहे जेनेटिक्स खां। क्वेश्चन नंबर 12 हू इंडिपेंडेंटली प्रपोज्ड नेचुरल सिलेक्शन अलॉन्ग विथ डार्विन। इन जे अंदरि असांजे ऑप्शन आहे ए लमार्क, बी आहे अल्फ्रेड वेलिस, सी आहे मेंडल या डी आहे लिनाइट्स। करेक्ट ऑप्शन असांजो आहे बी अल्फ्रेड वेलिस। क्वेश्चन नंबर 13 एडेप्टिव रेडिएशन रिफर्स टू। एडेप्टिव रेडिएशन छा खे रिफर्स कनि थियूं? ए वन स्पीशीज इवोल्व्स इनटू मैनी, बी मैनी स्पीशीज इवोल्व इनटू वन या सी स्पीशीज बिकम एक्सटेंट या डी म्यूटेशन ओकर्स। करेक्ट असांजे ए आहे वन स्पीशीज इवोल्व इनटू मैनी। क्वेश्चन नंबर 14 एग्जांपल्स ऑफ एनालॉगस ऑर्गन्स इंक्लूड।
एनालॉगस जो एग्जांपल्स में कहिड़ा ऑर्गन अचो था वञनि? बैट विंग्स, ह्यूमन हैंड्स, बी आहे बर्ड विंग्स, इंसेक्ट विंग्स, सी आहे ह्यूमन ईयर एंड वेल ईयर, या डी आहे फिश फिन्स एंड फ्रॉग लैम्स। बी करेक्ट असांजो ऑप्शन आहे बर्ड विंग्स एंड इंसेक्ट विंग्स। क्वेश्चन नंबर 15, पैलेंटोलॉजी इज द स्टडी, या पैलेंटोलॉजी स्टडी छा जी आहे? ए लिविंग ऑर्गेनिज्म, बी फॉसिल, सी सेल्स, या डी इवोल्यूशनरी थ्योरीज। त करेक्ट ऑप्शन जेको असांजी आहे इन जे अंदरि उहो आहे बी फॉसिल्स। क्वेश्चन नंबर 16, द ह्यूमन टेलबोन इज़ एन एग्जांपल ऑफ, ह्यूमन टेलबोन जेको आहे उहो छा जो एग्जांपल आहे? ए आहे होमोलॉगस स्ट्रक्चर, बी आहे एनालॉगस स्ट्रक्चर, सी आहे वेस्टिगल स्ट्रक्चर, या डी आहे अडेप्टिव ऑर्गन। इन जे अंदरि असांजे करेक्ट ऑप्शन जेको आहे उहो सी आहे वेस्टिगल स्ट्रक्चर। क्वेश्चन नंबर 17, evolution occur due to the A mutation, B natural selection, C genetic drift, या D all of the above। so correct option असांजी D आहे all of the above। question number 18, which scientist is known as the father of evolution? so इन जो करेक्ट ऑप्शन बी ई आहे डार्विन। ऑप्शन असांजे लमार्क, बी डार्विन, सी मैंडल, डी वॉलिस लॻल आहे, पर असांजे करेक्ट ऑप्शन जेको आहे उहो बी आहे डार्विन, जेको असां पहिरीं खां वठी पढ़ंदा अचूं त फादर ऑफ इवोल्यूशन डार्विन आहे। क्वेश्चन नंबर 19, सिमिलरिटीज़ इन DNA सीक्वेंस ऑफ डिफरेंट स्पीशीज़ शो, सिमिलरिटीज़ जेके DNA सीक्वेंस जे हिसाब सां मुख़्तलिफ़ स्पीशीज़ में उहे छा थियूं ॾेखारनि? इवोल्यूशनरी रिलेशनशिप, बी फॉसिल फॉर्मेशन, सी म्यूटेशन रेट, या डी आर्टिफिशियल सिलेक्शन। करेक्ट ऑप्शन असांजो ई ए आहे इवोल्यूशनरी रिलेशनशिप। क्वेश्चन नंबर 20, लमार्क थ्योरी इज़ आल्सो कॉल्ड, लमार्क जी थ्योरी जेका आहे उनखे छा चयो वेंदो आहे? ए आहे थ्योरी ऑफ नेचर सिलेक्शन, बी आहे थ्योरी ऑफ इनहेरिटेंस ऑफ एक्यूअर ट्रेट्स, सी आहे थ्योरी ऑफ म्यूटेशन, या डी आहे थ्योरी ऑफ जेनेटिक्स। लमार्क जी थ्योरी आहे असांखे बी थ्योरी ऑफ इनहेरिटेंस ऑफ एक्यूअर ट्रेट्स जे बारे में ॿुधाए थी। Which of the following is an example of convergent evolution? Options असांजे आहिनि ए wings of bat and wings of bird, B आहे human hand and whale flipper, C आहे dog and wolf, and D आहे monkey and human। so correct option असांजे आहे ए wings of bat and wings of bird। and question 22 असांजे specification refers to A extension of species, B formation of new species, सी फॉसिल फॉर्मेशन, या डी एडेप्टेशन ऑफ एनवायरनमेंट। करेक्ट ऑप्शन इन जे अंदरि असांजे आहे उहो आहे बी फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज़। 23, द ओल्डेस्ट फॉसिल बिलोंग्स टू विच ग्रुप, पुराणा जेके फॉसिल्स हूंदा आहिनि उहे कहिड़े ग्रुप सां तालुक़ु रखंदा? ममल्स, बैक्टीरिया, बर्ड्स, या रेप्टाइल्स। सो बेसिकली जेके ओल्डेस्ट फॉसिल्स हूंदा आहिनि उहे बी यानी बैक्टीरिया सां तालुक़ु रखंदा आहिनि। क्वेश्चन नंबर 24, द मेन मैकेनिज़्म ड्राइविंग इवोल्यूशन अकॉर्डिंग टू डार्विन इज़, मेन मैकेनिज़्म जेको इवोल्यूशन जो डार्विन जे हिसाब सां कहिड़ो आहे? म्यूटेशन, न्यूट्रल सिलेक्शन, जेनेटिक ड्रिफ्ट, डी जेन फ्लो। त इन जे अंदरि असांजे करेक्ट ऑप्शन जेको आहे उहो आहे बी नेचुरल सिलेक्शन। क्वेश्चन 25 असांजे आहे विच ऑर्गन इन ह्यूमन्स इज़ कंसिडर्ड रेड्यूमेंट्री। त इन जे अंदरि असांजे ऑप्शन्स आहिनि ए अपेंडिक्स, बी हार्ट, सी लिवर, या डी किडनी। त करेक्ट ऑप्शन जेको आहे इन जे अंदरि उहो आहे असांजे ए अपेंडिक्स। 26, evolution of whales from land mammals is an example of, evolution जेका whales जी आहे उहा लैंड ममल्स ताईं छा जो मिसाल आहे? कन्वर्जेंट इवोल्यूशन, डाइवर्जेंट इवोल्यूशन, पैरेलल इवोल्यूशन, या डी आर्टिफिशियल सिलेक्शन। करेक्ट ऑप्शन असांजो बी आहे डाइवर्जेंट इवोल्यूशन। क्वेश्चन 27 असांजी आहे बायोग्राफी स्टडीज़, बायोग्राफी छा जी स्टडी आहे? फॉसिल्स जी, बी जोग्राफिकल डिस्ट्रीब्यूशन ऑफ स्पीशीज़, सी एम्ब्रियोलॉजी, या डी एनाटॉमी। सो करेक्ट ऑप्शन असांजे बी आहे जोग्राफिकल डिस्ट्रीब्यूशन ऑफ स्पीशीज़। नेक्स्ट क्वेश्चन असांजे आहे 28, होमोलॉगस स्ट्रक्चर्स आर सिमिलर ड्यू टू, होमोलॉगस स्ट्रक्चर्स सिमिलर हूंदा आहिनि छा जे करे? फंक्शनल एडॉप्शन,
B. Common ancestry. C. Analogous evolution. B. Environmental influence. नहीं अंदर करेक्ट ऑप्शन जो है वो साने बी आहे कॉमन एंसेस्ट्री 29 which of these is a direct evidence of evolution हेठ मां कहिड़ो डायरेक्ट एवोल्यूशन जो एविडेंस आहे ए आहे फॉसिल्स बी आहे एनालॉगस ऑर्गन्स सी आहे वेस्टिकल ऑर्गन या डी डीएनए सो असांजो करेक्ट ऑप्शन जेको आहे उहो ए आहे फॉसिल्स जेके डायरेक्ट एविडेंस आहिनि एवोल्यूशन जूं क्वेश्चन नंबर लास्ट आहे असांजे 30 डार्विन्स बुक ऑन एवोल्यूशन इज़ टाइटल डार्विन जो बुक जेको एवोल्यूशन ते आहे हुनखे कहिड़ो टाइटल आहे द डिसेंट ऑफ मैन बी ऑन द ऑरिजिन ऑफ स्पीशीज सी प्रिंसिपल ऑफ जेनेटिक्स या डी एवोल्यूशन एंड एडॉप्शन सो करेक्ट ऑप्शन जेको हिन जे अंदरि असांजे उहो बी आहे ऑन द ऑरिजिन ऑफ स्पीशीज